संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून मनोरमा नगर ब्रांचच्या वतीने ओवळा येथील संत निरंकारी सत्संग भवनमध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये 154 निरंकारी अनुयायांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं। रक्त नाल्यात न वाहता माणसांच्या नसांमध्ये वाहिलं पाहिजे ही बाबा हरदेवसिंहजी महाराज यांची शिकवण सद्गुरू माता सुदीक्षा महाराज यांनी पुढे ठेवून संपूर्ण देशभरात टप्प्याटप्प्यात विविध ठिकाणी अशाच प्रकारचे रक्तदान शिबिर आयोजित करतात। या मानव मात्राच्या कल्याणकारी उपक्रमात निरंकारी अनुयायी मोठ्या उत्साहाने भाग देखील घेत असतात। याचाच प्रत्यय संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात आला। विविध वयोगटातील 154 पुरुष व महिला निरंकारी भक्तगणांनी या शिबिरात उत्स्फूर्त रक्तदान केलं। तर रक्त संकलनाचं कार्य संत निरंकारी ब्लड बँक मुंबईनं केलं। या शिबिरात स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, संत निरंकारी मंडळाचे सेक्टर संयोजक, मुखी, सेवादल क्षेत्रीय संचालक व आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी पवारनगर सेक्टर संयोजक प्रकाश जोशी, मनोरमा नगर ब्रांचचे मुखी लालचंद प्रजापती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सेवादल अधिकारी व स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली। सद्गुरू माता सुदीक्षा महाराजच्या कृपा आशीर्वादाने पवारनगर सेक्टरच्या अंतर्गत हा ब्लड डोनेशन कॅम्प होत आहे आणि त्याचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा भेटत आहे। शेकडोने संत महात्मा येऊन इथं ब्लड डोनेशनचं हे ब्लड देत आहेत आणि हे ब्लड देण्याच्या मागे एकच उद्देश सद्गुरू बाबा हरदेवसिंह महाराज यांचा एकच स्लोगन होता की रक्त नाडी में नातो नाडी में बहे, आणि हाच स्लोगनला धरून आज निरंकारी मिशन उत्स्फूर्तपणे हा रक्तदान सोहळा पार पाडत आहेत।